नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संग्राम पाटील. मी मुद्दामच हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी पोस्ट करतोय. आजच्या वृत्तपत्रात तुम्ही जर नीट वाचलं, संजय राऊत साहेब जे शिवसेनाचे खासदार आहेत आणि ते सामनाचे संपादक देखील आहेत, त्यांचं एक बोल्ड स्टेटमेंट आलंय की कोरोनाच्या भीतीने सर्व देवतांनी रणांगण सोडलं. मी 100% सहमत आहे राऊत साहेबांच्या वक्तव्याशी. आणि मी हेही म्हणेन की प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या सडेतोड अशा संस्कृतीचे खरे पाईक असल्यानेच राऊत साहेब शिवसेनेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने फिट झालेत. पण मी राऊत साहेबांच्या वक्तव्याच्याही पुढे जाईन आणि मी असं म्हणेन की देवांनी रणांगण सोडलं नाहीये, ते मुळात रणांगणात कधी नव्हतेच. नीट विचार करा मित्रांनो. देव ही संकल्पना, देव, अल्लाह, ईश्वर, भगवान, परमात्मा, आत्मा ह्या ज्या संकल्पना आहेत, नीट जर आपल्या पूर्वीच्या भारतीय आध्यात्मिक साहित्याचा अभ्यास केला, सगळ्यात जुने जे आहेत ते वेद आहेत, ते आजपासून 3,500 वर्षापूर्वी लिहिले गेले. त्यानंतर बुद्धाचं साहित्य आहे, ते आजपासून 2600 वर्षापूर्वी सगळं साहित्य बुद्धाच्या टीचिंग्सचं आलं. आणि त्यानंतर भरपूर साहित्य, श्रुत्या आणि पुराण, महाभारत, रामायण हे सगळे लिहिले गेले. त्याच्या वेगवेगळ्या एडिशन्स आल्या, आवृत्त्या आल्या. सुरुवातीच्या आध्यात्मिक साहित्यामध्ये वेदात किंवा बुद्धाने कुठेही असं एक अस्तित्व मान्य केलं नाही की ज्याच्या पूजेने, आराधनेने किंवा जो आपल्याला तारून नेईल असा कुठलाही देव, ईश्वर, अल्लाह, परमात्मा ते मानत नाहीत. मग ही अवस्था काय आहे, हे देव काय आहे, हे आत्मा, परमात्मा, ईश्वर, परमेश्वर हे काय गोष्टी आहेत? तर मित्रांनो, आपल्याला माणसाच्या दृष्टीने या सगळ्या थेरॉटिकल गोष्टी आहेत. पण ज्यांनी अध्यात्मातल्या उच्च अवस्था अनुभवल्या आहेत त्या लोकांचं जर साहित्य नीट आपण अभ्यास केला तर ईश्वर, ईशचा अर्थ सत्य असतो आणि परमेश्वर म्हणजे तुम्हाला जे सत्य जाणवतं याच्या पलीकडे जे काय सत्य असेल ते परम ईश्वर. तसंच आत्मा, परमात्मा आहे. आत्मा म्हणजे तुम्ही स्वतः, आत्मज्ञान म्हणजे स्वतःचं ज्ञान, आणि पर आत्मा म्हणजे तुमच्या स्वतःच्या ज्ञानाच्या पलीकडे जे ज्ञान आहे की जे लोक मुक्त होतात, लिबरेट होतात, जे बुद्ध होतात, अरहंत होतात, त्या लोकांना जे जाणवतं ते पर आत्मा, ते ज्ञान आहे. हा कोणी माणूस नाहीये ढगांच्या पलीकडे लपलेला किंवा पृथ्वीच्या बाहेर कंट्रोल करणारा. तर हे ह्या संकल्पना आहेत. आणि बुद्धाचा जर तुम्ही साहित्याचा नीट विचार केला आणि वेदांचा देखील, तर ते ह्या मनाच्या अवस्था दाखवतात. म्हणजे हे मन तुम्ही जेवढं शुद्ध कराल तेवढं ते चांगल्या अवस्थांमध्ये जाईल आणि जेवढं अशुद्ध ठेवाल तेवढं तुमचं मन खालच्या अवस्थांमध्ये जाईल. मग त्याला ते भूत, प्रेत, योनी वगैरे असे शब्द, ते आपल्यासाठी थेअरी आहे. पण एक समजून घ्यायचा मुद्दा हा आहे की मन शुद्ध नसेल, अशुद्ध असेल, तुम्ही चुकीचे कर्म कराल, ज्याला शील सदाचार म्हणलं आपल्या जुन्या आध्यात्मिक पुस्तकांमध्ये, शील पालन नाही केलं, हत्या केली, नशापता केला, व्यभिचार केला, तर तुम्ही खालच्या अवस्थांमध्ये जाल. आणि मन शुद्ध केलं, हलकं केलं तर वरच्या अवस्थांमध्ये जाल. आणि त्यातली एक अवस्था ही देव अवस्था आहे, त्याच्यावरची अवस्था ब्रह्म अवस्था आहे, त्याच्याही वरची अवस्था आहे म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल, अरहंत व्हाल, बुद्ध व्हाल, संत व्हाल. तर या अवस्था आहेत. पण नंतरच्या साहित्यामध्ये काय झालंय, जे विशेषतः ब्राह्मणी साहित्य जे नंतर आलं बुद्धाच्याही नंतर, त्यामध्ये या अवस्थांना पात्रांचं रूप देण्यात आलं. आणि मग त्या ब्रह्माचं एक पात्र, देवाचे पात्र आणि त्यांचे अवतार हे एक फिक्शनल स्टोरी सारखे वेगवेगळ्या साहित्यामध्ये, रामायण, महाभारत आणि पुराण याच्यामध्ये आणले गेले. आणि त्या रूपाने हे असे देव आपल्याकडे अवतरलेत. आणि जे खरं अध्यात्म होतं, मनाची उच्च अवस्था प्राप्त करण्याचं, ते सगळं पुसलं गेलं, ते नाहीसं झालं, नाहीसं केलं गेलं. त्यामुळे हे असं देव, भगवान, परमात्मा, ईश्वर असं कुठला कन्सेप्ट जो आहे की अशी प्रत्यक्षात मैदानात आपल्यासाठी कधीच येत नाही. हा प्रत्येकाला आपल्याला देव व्हायचं असतं, भगवान व्हायचं असतं. भगवान म्हणजे ज्याने सगळ्या तृष्णा भग्न केल्या, अशी अवस्था म्हणजे आपणच त्या अवस्थेला जाऊन पोचणार. असं कोणी आपल्यासाठी येत नाही. आपल्याला आत्ताही अत्तोनो नातो, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, भगवान बुद्धाने 2600 वर्षापूर्वी म्हटलंय पाली भाषेतून. आत्ताही अत्तोनो नाथो, तुम्हीच तुमचे नाथ आहात आणि तुम्हीच तुमची गती ठरवणार. तर हे समजून घेण्याचा मुद्दा आहे. संजय राऊत साहेबांनी हा मुद्दा चांगल्या पद्धतीने मांडलाय.
त्यांचं मी अभिनंदन करतो आणि खूप आभार व्यक्त करतो. आणि त्यानिमित्ताने मला हे मांडण्याची संधी मिळाली. तर तुम्हाला मुद्दा आवडला तर जरूर शेअर करा आणि सगळीकडे पाठवा, म्हणजे लोक जागृत होतील, एक विवेकवाद जागा होईल आणि आपण जे पिढ्यानपिढ्या जे चालत आलेलं आहे, जे कर्मकांड आणि ज्या अंधश्रद्धा पाळतो आणि त्या देव, ईश्वर, परमेश्वर या नावाने अंधश्रद्धा करतो, मुळात ह्या संकल्पना आहेत, या अवस्था आहेत आपल्याच मनाच्या. असे कोणी वेगळे लोक नाही आहेत की जे आपल्यासाठी काहीतरी करणार आहेत किंवा त्यांची पूजा केली, त्यांना खुश केलं म्हणजे ते आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी देतील, असं नाही. असं होऊच शकत नाही, कारण तसं नाहीच आहे ते. तर मित्र हो, जरूर शेअर करा आणि तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. कोरोनाचे दिवस आहेत, स्वतःची काळजी घ्या, कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठलाही देव तुम्हाला वाचवणार नाही, तुम्हालाच स्वतःला तुम्हाला वाचवायचं आहे. एकमेकांना सहकार्य करा, भिवू नका मित्रांनो. तुमच्या पाठीशी कोणीही नाही, तुम्हाला कोणीही पाठीमागे लागणार नाही. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. थँक्स.